शिवराय जय शिवराय। जय जिजाऊ जय शिवराय जय शिवराय जय शिवराय। आज या महाराष्ट्रामध्ये इतकी लाजिरवाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे। हे प्रशासन असेल जय जिजाऊ जय शिवराय जय शिवराय। जय जिजाऊ जय शिवराय जय शिवराय जय शिवराय। आज या महाराष्ट्रामध्ये इतकी लाजिरवाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे। हे प्रशासन असेल जय शिवराय। आज आम्ही या ठिकाणी जे आत्मक्लेश आंदोलन करण्याची वेळ आम्हाला सरकारनं आणलेली आहे, त्याचं मुख्य कारण म्हणजे छत्रपती शिवरायांचा राजकोट येथील जो पुतळा आहे, पूर्णाकृती पुतळा, याच्यामध्ये शेकडो कोटी रुपये खर्च करून हा पुतळा जमीनदोस्त होऊन देखील त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचे गुन्हे नोंद केलेले नाहीत। आम्हाला ज्यावेळेस आम्ही पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करा या मागणीसाठी आम्ही आनंदनगर पोलीस स्टेशनला गेलेलो होतो, त्यावेळेस त्यांनी सांगितलं आम्हाला वरिष्ठांकडून आदेश आहेत, गुन्हा नोंद करता येत नाही। का छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये आज गुन्हा नोंद होत नाही, याचं कारण काय? महाराजांच्या या अवहेलनेसंदर्भात जे दोषी आहेत, यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, त्याच्या संबंधित खात्याचे मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील किंवा जे कोणी असतील, ह्या सर्व दोषींवरती कारवाई झाली पाहिजे। या पुतळा दुर्घटनेमध्ये जो प्रमुख आरोपी आहे जयदीप आपटे हा मूर्तिकार आहे, परंतु याच्यामध्ये अनेक समिती आहेत। कुठलाही पुतळा उभा करत असताना त्यामध्ये स्ट्रक्चरल ऑडिट करूनच ते पुतळे उभा केले जातात। एवढं होऊन देखील करोडो रुपये खर्च करून देखील आज महापुरुषांची विटंबना होत आहे। याला जबाबदार जे प्रशासनातील लोक असतील किंवा याच्या पाठीमागे जे कोणी अघटित असतील, कुणी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष असतील, अशा सर्वांवरती गुन्हे नोंद होऊन त्या दोषींवरती कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे। आज जयदीप आपटेसारखा माणूस 10 दिवस झाले या पुतळ्याची दुर्घटना होऊन तो मीडियाला बाईट देतो आणि तो गायब होतो, याच्यासारखी लाजिरवाणी गोष्ट काय? अहो, आज हा व्यक्ती पकडून त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे यांनी। तो आज मोकाट फिरत आहे आणि आमचं शासन आणि प्रशासन काय सांगतं की तो फरार आहे। अहो, फरार आहे म्हणून सांगून उपयोग नाही। तुम्ही उद्रेक होण्याची वाट बघताय का? शिवरायांच्या मावळ्यांचा उद्रेक झाल्यानंतर हे तुम्हाला सहन होणार नाही। याच्यासाठी करीत आहोत आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जमीनदोस्त होऊन सुद्धा ही सरकार कसलीही भूमिका मांडत नाही किंवा आरोपीला कुठल्याही परिस्थितीत अटक किंवा त्याची चौकशी कसलीही केली नसल्यामुळे हे उपोषण करीत आहोत। आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय SP साहेबांकडे आम्ही निवेदन दिलं की ही धाराशिव जिल्ह्यात गुन्हा नोंद करावा। ह्यांनी कुठल्याही आमची मागणी मान्य केली नसल्यामुळे आम्ही उपोषणाला बसत आहोत। काय आंदोलन काय ह्याला एक समिती नेमून किंवा चौकशी करावी ह्या घटनेची, कशामुळे झालं, काय झालं, ह्याला दोषी कोण आहे, याचं सगळं शासनानं बघायला पाहिजे। तर शासनाचं कुठलीही भूमिका बसत नाही, त्याच्यामुळे आंदोलन करीत आहोत। नेमकं कुणावर दाखल करायचं असेल? गुन्हा नोंद ह्याच्यामध्ये हे काय ह्याच्यात काम करणार आहेत सगळेच असते, कॉन्ट्रॅक्टर असेल, गुत्तेदार असेल किंवा एक्झिक्युटिव्ह असेल किंवा कोण असेल, त्यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यावर सगळं गुन्हा नोंद व्हावा किंवा ह्यांची चौकशी तर केली पाहिजे। एवढे पैसे येऊन सुद्धा 8 महिन्यात पडतंय, 2-2 कोटीचं टेंडर आहे त्याचं, तरी सुद्धा त्याचं काम व्यवस्थित होत नाही आणि ती 8 महिन्यात पुतळा खाली जमीनदोस्त होतो। आपली नेमकी मागणी काय आहे मग शासनाकडे? एवढीच मागणी आहे की ह्याची सखोल चौकशी करून ह्याच्यावर गुन्हे दाखल करावे। जी कोण दोषी आहे ना